माझ्या मागे तुम्हाला जे मंदिर दिसतंय ते पांडवकालीन कर्णेश्वर मंदिर आहे, संगमेश्वर मधलं मंदिर आहे आणि याचं बांधकाम पूर्णपणे दगडाचं आहे. तुम्हाला याचं स्ट्रक्चर सुद्धा आणि इंटेरियर सुद्धा दाखवतो आणि इथला एरिया सुद्धा सर्व दाखवतो. पूर्ण बांधकाम हे दगडी आहे आणि सगळं कोरलेलं आहे. सो डिझाईन तुम्ही बघू शकता किती डीप आहे आणि स्ट्रक्चर्ड आहे. मंदिराचा पूर्ण परिसर हा अशा पद्धतीने आहे आणि इकडे गणेश मंदिर सुद्धा आहे. सो इथे तुम्ही दर्शन घेऊ शकता. आतून सुद्धा मंदिर कशा प्रकारे आहे ते आता आपण बघूया. एंट्रन्सला आल्यानंतर आतमध्ये तुम्हाला झुंबर सारखं बघायला मिळेल, जे की दगडामध्येच कोरलेलं आहे. इथली जेव्हा तुम्ही घंटा वाजवताना पूर्ण तुमच्या बॉडीमध्ये निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाईल. हे जे तुम्हाला सर्कल दिसतंय हे 5 पांडवांची 5 ताट आहेत. जसं की इथे एक आहे, या साईडला एक आहे, पलीकडे आहे आणि एंट्रन्सला एक आहे आणि डिरेक्ट आतमध्ये शिवलिंगाच्या खाली. सो ते पण आता आपण बघूया. इथे सुद्धा तुम्हाला खाली बघायला मिळेल. असं मानलं जातं की हे मंदिर तेव्हा बांधलं गेलंय जेव्हा 5 पांडवांचा भाऊ कर्ण जेव्हा त्याचा वध करण्यात आला महाभारतामध्ये. त्यांना त्याच्याबद्दल माहिती नव्हतं, पण जेव्हा त्यांना कळालं की तो त्यांचा भाऊ होता, तो त्याच्या स्मरणात हे मंदिर बांधलं गेलेलं आहे. तर हा पूर्ण परिसर तुम्ही सुद्धा बघून घ्या. संगमेश्वर मधील कर्णेश्वर मंदिर कसब्यामध्ये आहे. तुम्हाला गुगल मॅप्सला सुद्धा सर्व लोकेशन मिळेल आणि खूप छान आहे. एकदा नक्की व्हिजिट करा.